रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट काढतो तो ढोकळेलाच फ्लॅट काढतो। ढोकळेला हायलँड पार्क नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, ज्याला दोन खरं टच आहे। एक जर आपण विचार केला तर ढोकळे कोलशेत रोडला टच असणारा एक तिकडला गेट आहे, त्याच्याच ह्या साईडला एक बाळकुम ढोकळे रोडला एक गेट आहे। खरं तर त्या गेटच्याच साईडला एक साधारणतः 10 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे। त्याच बिल्डिंगमध्ये 680 कार्पेट असणारं घर आहे। एक कार पार्किंग त्याच्यासोबत असेल। अधिक मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर सध्या 4000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे। बिल्डिंगला बाहेरून कलर द्यायचं काम सध्या चाललेलं आहे। मला वाटतं ते थोड्या दिवसात, एक पूर्ण 10-15 दिवसात, त्याच्यानंतर मात्र हे एकदम सगळं ओकेमध्ये असणार आहे। तर खरं तर हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट खूप चांगला आणि मस्त आहे। इथे जर तुम्ही बँकेकडनं लोन घ्यायचा विचार जरी केला तर कोणत्याही बँकेकडनं आपल्याला लोन मिळेल। सोसायटी वगैरे झालेली आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा ह्या बिल्डिंगमध्ये उपलब्ध आहेत। दवाखान्याचा किंवा मग बाकी सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर आजूबाजूला जर बघितलं तर दवाखाना, शाळा, डीमार्ट म्हणा, मॉल म्हणा आणि ज्युपिटर हॉस्पिटल वगैरे ते पण इथून साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावरती सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। खरं तर हा जो फ्लॅट आहे हा ग्राउंड प्लस 19 माळ्याची 18 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला वरून थोडंसं खाली, म्हणजे थोडक्यात म्हणजे चांगल्या हायर फ्लोअरलाच हा फ्लॅट उपलब्ध आहे। जिथनं आपल्या ह्या घरामधनं जर बघितलं तर अंबर इंटरनॅशनल नावाची जी शाळा आहे, खरं तर ती शाळा आपल्या ह्या घरामधनं प्रॉपरली आपल्याला खरं तर बघायला मिळते। आणि मग बाकी पुढं जर तुम्ही बघितलं तर हे ढोकळे कोलशेचे बाकी जे घर आहेत ते तुम्हाला बघायला मिळतं। एक स्टँडिंग बाल्कनी आपल्याला ह्या घरामध्ये मिळते। आणि जेव्हा मग आपण जर समजा घराचं पूर्ण सगळा आराखडा जर घ्यायचा म्हटलं तर मग जेव्हा आपण घराच्या बाहेर जाण्याचा आपण विचार करणार आहोत, त्यावेळेला जर तुम्ही विचार केला तर आपण ज्यावेळेला घराच्या बाहेर जाणार त्यावेळेला घराच्या बाहेर गेलात तर इकडे लिफ्ट आहे आणि समोर 2 घरं असणार आहेत, एक पलीकडल्या साईडला आणि एक ह्या साईडला। इथं त्यांचं शूरॅकसाठी आणि इथे बघा ह्या मालकाने ऑलरेडी याला हा दरवाजा बनवलेला आहे। आणि ज्यावेळेला आपण आत जाणार आहोत त्यावेळेला साऊथ वेस्ट आहे आणि बाहेर जाताना मात्र नॉर्थ ईस्ट असणार आहे। म्हणजे हे नॉर्थ ईस्टचा दरवाजा बाहेर जाताना, आतमध्ये येताना साऊथ वेस्ट आहे। आणि मग हा तुमचा मोठा प्रशस्त असे चांगला मोठा हॉल तुम्हाला इकडे मिळेल, जो चौरस पद्धतीचा हॉल असेल, ज्याला मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे इथं एक स्टँडिंग बाल्कनी मात्र इकडं याला उपलब्ध नक्की आहे। जेव्हा आपण या स्टँडिंग बाल्कनीमधनं ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रॉपरली डायनिंगसाठी एवढी मोठी जागाही ह्या साईडला उपलब्ध आहे। घरात तसं जर बघितलं आपण तर आपल्याला पेंटिंगची नक्की गरज आहे, साफसफाई आणि पेंटिंगची गरज आहे। आणि नंतर तुम्हाला असं भलं मोठं चांगलं किचन एल शेपमध्ये मिळेल। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इथं आलेली आहे। ह्या साईडला तुम्ही तुमचं फ्रीजचं पण ठेवू शकता, एवढी मोठी जागा इथं पण उपलब्ध आहे। तर खरं तर बघा, जसं मोकळं फ्लॅट आहे, मोकळा ढाकळा फ्लॅट आहे, असं नाही की किचकिचाट आहे किंवा मग हे नाही, सुटसुटीत वाटतो फ्लॅट। आणि मग पुढे आल्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला गेलात ना तर इथे आपल्याला बघा एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक मस्त मोठं चांगलं प्रशस्त साईजचं आहे। आणि त्याच्याकडनं जर इकडे आपण आलो तर इथे तुम्हाला परत चांगल्या पद्धतीचे असे ड्राय बाल्कनीचा स्पेस पण आहे, जो तुम्हाला इथे मिळतो। ड्राय बाल्कनीचा स्पेस मोठा मिळतो। आणि जेव्हा आपण याच्या बाहेर येणार आहोत त्याच्या इमिडिएटली तुम्हाला परत इथे एक मोठं चांगलं प्रशस्त असं बेडरूम आहे, जिथे खरंच ह्याला पेंटिंगची आपल्याला गरज लागणार आहे, साफसफाईची आपल्याला गरज लागणार आहे। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर परत कपाट ऑलरेडी बनवलेलं कपाट आहे, फक्त पेंटिंग लावलं तर हा कपाट जर झाला तर आपला विषय मस्त होऊन जाईल। तिथे AC ऑलरेडी आहे। आणि ज्या वेळेला मग आपण ह्याच्यातनं येणार, इकडनं बाहेर येणार, तिथं परत तुम्हाला इथे असं मोठं चांगलं प्रशस्त बेडरूम आहे, ज्याला सगळीकडनं क्रॉस व्हेंटिलेशन आहे। म्हणजे ही खिडकी ओपन ठेवली त्याच्यानंतर इकडं जर ओपन केलं तर तुम्हाला असं एल शेपमध्ये एक स्टँडिंग बाल्कनी पण ह्या बेडरूममध्ये उपलब्ध आहे। आणि जर ह्या साईडला आपण आलो तर इथे बघा मस्त मोठं चांगलं प्रशस्त असं कपाट पण ऑलरेडी लागलेलं आहे। आणि कपाटाच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आपल्याला मोठं प्रशस्त चांगलं इथे पण तुम्हाला मिळणार आहे। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर, खूप चांगला आहे। जर कोणी ढोकळे कोलशेत लोकेशनला, ह्या लोकेशनला ज्यांना जर ह्या घरामध्ये इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं त्यांनी हे घर बघितलं पाहिजे। राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्या मालकांनी आपल्याला किंमत सांगताना तुम्ही 1,30,00,000 रुपये सांगा। आणि 1,30,00,000च्या नंतर जेव्हा खरोखर पैशांचं ह्या त्या सगळ्या गोष्टींचा आपला बसल्यानंतर जे काय आहे त्याच्यात 1,30,00,000मधनं ते किंमत कमी करणार आहेत। पार्किंग सहित आपला हा फ्लॅट असेल।
तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन आम्ही रोज काही ना काही फ्लॅट तुमच्या सगळ्यांसाठी दाखवायचा आम्ही रोज प्रयत्न करतो. आमच्या काही चुका होत असतील तर तुम्ही आम्हाला माफ करा त्याबद्दल. पण सबस्क्रायबर्स पण जास्त करा आणि थोडं जास्तीत जास्त लोकांनी ते घरं बघितलं तर बरं होईल. आणि जर असं वाटते की नाही हा आपल्या बजेटनुसार आपल्या पद्धतीनुसार हा फ्लॅट आहे तरच तुम्ही बघायला आलात तरी चालेल, आम्हाला तसे काही प्रॉब्लेम नाही. त्याच पद्धतीचे नवीन नवीन फ्लॅट आम्ही तुमच्यासमोर कंटिन्यू घेत आहोत. माझी इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करावं जेणेकरून आमचे नवीन नवीन फ्लॅट तुमच्याकडे कंटिन्यू पोहोचत राहतील. तर तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.